आज आपण गोपाळकाल्याची रेसिपी बघणार आहोत। गोपाळकाल्याची रेसिपी आपण यासाठी या चॅनलवर बघणार आहोत कारण हा एक पारंपरिक प्रसादाचा पदार्थ आहे। सणावाराच्या दिवसांमध्ये आपल्या जेवणामध्ये भरपूर गोडाचे पदार्थ येत असतात। आपलं जेवण आवश्यकतेपेक्षा थोडंसं जास्त प्रमाणात देखील होऊ शकतं। अशा वेळी रात्रीच्या वेळी खरं तर खूप जास्त कधी भूक लागत नाही किंवा जेवणाची इच्छा नसते, त्यावेळी आपण गोपाळकाला खाऊ शकतो। अगदी थोडासा गोपाळकाला खाल्ला तरी सुद्धा आपलं पोट भरते, तृप्ती मिळते। म्हणून हा पदार्थ आवश्यक या काळामध्ये आपण अगदी खाऊ शकतो। तर चला मग आपण बघूया गोपाळकाल्याची रेसिपी। साहित्यामध्ये इथे आपण खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे, त्यानंतर हे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले पोहे आहेत, भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे आहे, मीठ, साखर, काकडी कापून घेतली आहे आणि सांबार। त्यासोबत आपण दही, आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं आणि ज्वारीच्या लाह्या देखील घेतल्या आहेत। काही भागामध्ये गोपाळकाला केवळ लाह्यांचा वापर करून बनवला जातो, पोह्यांचा वापर त्यामध्ये केलेला नसतो। तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काल्यामध्ये काय काय घातले जाते ते। इथे आपल्या काकडी, लाह्या टाकून झालेले आहे, डाळिंबाचे दाणे, हरभऱ्याची डाळ, सांबार, हिरवी मिरची ही देखील टाकून झालेली आहे। इथे आता आपण खोबरं आणि दही सुद्धा घालून घेत आहोत। इथे आपण खोबऱ्याचा कीस देखील घालू शकतो, त्याने देखील छान चव येते। आंब्याचं तिखट लोणचं, गोड लोणचं आणि लिंबाचं लोणचं देखील टाकलेलं आहे। यामध्ये थोडीशी हळद, मीठ, साखर घालून आपण याला छान कालवून घेतलेले आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला चविष्ट असा गोपाळकाला प्रसादासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि लहान मुलांना तर ही रेसिपी खूप आवडते। आमच्याकडे गणपती विसर्जनाला दरवर्षी काल्याचा प्रसाद असतो। तुमच्याकडे कोणत्या सणाला हा प्रसाद करतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच आरोग्यदायी रेसिपीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा।